चला दादानी सुरुवात केली दाखवायला स्टेप बाय स्टेप. वाव सेम ना. ते मग घेतला तिने बाजूला काढून काय याच्यावरती तो सोना चढतो. आता ही जी मी याची कॉस्टिंग जी ₹1,00,000 ही जी वस्तू आहे तर याच्यावरती पण 9 ग्राम सोनं चढलेलं आहे. बरोबर. याला 1 वर्षाची आपण रेग्युलर प्रमाणे वॉरंटी देतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सो आज आपण आलेलो आहोत ते म्हणजे डोंबिवलीमध्ये राजघराणा गोल्ड ज्वेलरी मध्ये. सो सुरुवात आपण पनवेल मधून केलेली, राजघराणा मधून पनवेल, नंतर डोंबिवली, पुन्हा पनवेल. सो आज आपण पुन्हा आलेलो आहोत ते म्हणजे डोंबिवली मध्ये. आणि दोन ब्रांच आहेत. माहितीच असेल, एक पनवेलला आहे आणि आपल्या एरियातल्या लोकांना जवळ पडेल, ती त्यांची दुसरी ब्रांच आहे आणि पहिली ब्रांच म्हणजे डोंबिवली मध्ये. सो आज आपण आलेलो आहोत डोंबिवली मध्ये. आणि राजघराण्याचं एक वैशिष्ट्य आहे, जी तुम्ही डिझाईन बोलाल सेम टू सेम तशी डिझाईन ते बनवून देतात, गॅरंटी सगळं. सो बघूया आज सेम डिझाईन, जो फोटो तुमचा असेल, एकूण एक डिझाईन जे बारीक काम असेल सेम टू सेम तुम्हाला करून भेटेल. हा. सो आज आपण आलेलो आहोत डोंबिवलीमध्ये. सो आतमध्ये जाऊन व्हिजिट देऊया आणि बघूया कसं काय या वेळेला आहे ते. म्हणजे डिझाईन तर वेगवेगळ्या असतात. स्वागत आहे तुमचं. यस, डिझाईन तर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या असतात यांच्या. म्हणजे पनवेल ब्रांचला वेगळी आणि डोंबिवली ब्रांचला वेगळी. सो आता बघूया. नमस्कार दादा. नमस्कार. बरे आहेत ना? मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. हा बोला. सो चला आता काय आपल्याकडे म्हणजे खास. माझ्याकडे तर भरपूर खास होतं. Yes. तर माहिती तुम्ही लास्ट टाइम येऊन गेलो. त्या हिशोबाने माझ्याकडे तुम्हाला पुष्कळ सारे डिझाईन भेटतात. पण माझ्याकडे फेशियल मध्ये तुम्हाला जे आम्ही बोलतो हुबहू जे सोन्यासारखी जी दागिने आपण बनवतो. अच्छा. जे सेम टू तुमचे गोल्डचे असतील ते आपण याच्यामध्ये 5 ग्राम 10 ग्राम मध्ये जे बनवतो तशा डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील. किंवा त्या टाईप मध्ये कुठली तुमची डिझाईन असेल ती बनवून देऊ शकतो. अशा मला पुष्कळ म्हणजे कमेंट्स येतात. तर तुमच्या ते सोन्यासारखी जी डिझाईन बनवून देतात त्याचं काय आहे कसं आहे, आज ते तुम्हाला मी सांगू देतो. तुम्ही लास्ट टाइम तुम्हाला प्रोडक्ट बघितलं असेल, तर आज मी तुम्हाला जे आपले डिझाईन्स आहेत, म्हणजे आपण कोणती डिझाईन कशी बनवतो, त्याच्यावरती काय वर्क केला जातो, त्याला वॉरंटी वगैरे किती असते, मग त्या कॉस्टिंग किती काय कसं, ते आज आपण त्याच्यावरती आपण बोलूया. चला दादानी सुरुवात केली दाखवायला स्टेप बाय स्टेप. वाव सेम ना. ते मग घेतला तिने बाजूला काढून काय. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे प्रॉपर सिल्वर आहे. प्रॉपर सिल्वर. हा, सिल्वर बेस आहे. तर बघा, हे आमचे स्पेशल मंगळसूत्र आहेत. हे सर्व ना तुम्ही बघाल ना 5 ग्राम 10 ग्राम याच्यावरती सोनं चढवलं आहे. याच्यावरती जो हा वर्क केलेला आहे, जो डायमंड वर्क तुम्हाला दिसत असेल ना, हा सर्व गोल्ड वरती जो केला जातो ना, तोच याच्यावरती केलेला सेम टू सेम. आता ही थोडी अँटिक वर्क मध्ये केली, थोडं मॅट फिनिशिंग आणि थोडं ब्लॅक पॉलिश केलेलं आहे. आणि हीच डिझाईन तुम्ही बघाल तर हाय पॉलिश मध्ये बघायला भेटेल. याच्यावरती पण सर्व कुंदन वर्क केलेलं आहे. म्हणजे हे सोन्यावरती जे आपण कुंदन वर्क करतो ना, तेच याच्यावरती सेम टू सेम. मग ती वस्तू प्रॉपर गोल्ड सारखी होते. म्हणजे याची फिनिशिंग बघाल, बॅक साईडनी पण तुम्ही फिनिशिंग याची दाखवू शकता. म्हणजे मागूनही कसं असतं आपल्या नातेवाईकांमध्ये, याच्यामध्ये आपण जेव्हा घातलेली असते तर कोणीही चेक करतो, उलटे करून सोन्याची आहे का नाही. पण ही वस्तू अशी आहे की तुम्ही गोल्डच्या शॉप मध्ये पण नेली ना, तो देखील तुम्हाला तोंडावरती बोलणार नाही काही साधी घातली. त्याच्यावरती स्टॅम्प वगैरे नसेल, त्या हिशोबाने डाऊट येईल तर ते होऊ शकतो, बाकी तर कोणी ओळखू शकणार नाही. सेम टू सेम ना. हे बघा. आणि हा जो क्रिएशन आहे तो आमच्या सरांनी ना लॉकडाऊन मध्ये केलेला आहे. लॉकडाऊन मध्ये आपण आता लोकांचा सोन्याचा भाव एवढा वाढलेला आहे, तर लोकांना अल्टरनेट म्हणून काय, गोल्ड म्हणून काय वापरायला हवंय, तर आपण हा क्रिएशन केलेला आहे. त्याच्यामध्ये तुमची आता बघा ना 85,000 काहीतरी सोन्याचा भाव चालू आहे. हा, आणि आता पुढे आणखीन वाढतच जाणार आहे. तर लोकांना अल्टरनेट तर हवंय, कारण की आपण कुठे एकटी बाई फिरायला जातो, आपण कुठे बाहेर जातो वगैरे. तर आता हा एवढा रिस्की झालेला आहे, जिओवरती आलेला आहे, याच्यामुळे आपला नुकसान तर नुकसान जीवावरती पण येतो. मग त्याच्यासाठी अल्टरनेट चांगलं आहे तुम्हाला. कारण की काय होतं मध्ये आपण जेव्हा सोन्याची वस्तू जेव्हा बनवतो तर आपल्याला मजुरी द्यायला लागते, प्लस जो रेट चालू असेल. आणि हे जे असतात डायमंडचे तुम्हाला घेताना आपल्याला सोन्याच्या भावामध्ये असतात आणि देताना आपल्याला काहीच. आपण विचार करतो, आपण विचार करतो माझी घंटरी 15 तोल्याची आहे,
पण ती 15 तोल्याची नसून ती आपण तोडायला जातो माहित पडतं 13 तोल्याची, 13 2 तोळे तोल्याची. गेल्या कुठे. आणि 2 तोल्याच्या आजच्या भावाप्रमाणे आपण जर पैसे मोजले तर 1.5 लाख रुपये 1.5 वरती लाख. जातात. मजुरी जाते, 15% घट जाते. तर मग एक विचार करायची गोष्ट आहे का गोल्ड का म्हणून बनवावा जर वस्तू जर घ्यायची असेल तर. मग ह्या वस्तू तुम्हाला चांगल्या आहेत. आणि याच्यामध्ये पण कशामध्ये ताई, जर ही लाख रुपयाची वस्तू तर 50,000 तुम्हाला कधी बदली, म्हणजे 50% आपण बदलीला दिलेले आहेत. परत 25% कॅश देतो 5 वर्षामध्ये. हा एक तुमचा बेनिफिट आहे. आणि जर तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्टच करायची झाली तर आम्ही असं पण नाही रिलेट नाही करत गोल्ड नका बनवू. तुम्हाला जर गोल्ड बनवायचंच झालं तर कॉईन घ्या. म्हणजे आता 10 तोल्याची आपण जर वस्तू घेतोय तर त्याच्यामध्ये समजा 10 तोल्याच्या आजच्या भावाप्रमाणे 9.5 लाखाच्या आसपास 9 लाखाच्या आसपास आपण मजुरी पकडू. 1 लाखाची ही वस्तू बनवली जी पूर्णच्या पूर्ण तुम्हाला बनते 10 तोल्याची, आणि 8 लाखचा कॉईन घेतला तर तो तुम्ही कधीही मोडायला जात, तुम्हाला पूर्ण जो रेट चालू असेल तो त्याच्यामध्ये घट जात नाही, मजुरी जात नाही, कुंदन वगैरे याचं नुकसान होत नाही. हा तुमचा बेनिफिट आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन मला जे जास्त करून विचारायला येतात शॉपमध्ये, माझी जी खासियत आहे, मला जे लोक विचारतात ते तुमची कुठली म्हणजे वस्तू जी मी घाण ठेवता. म्हणजे आता कोणाचं कशी घराची परिस्थिती, मला घर बांधायचंय, घरासाठी मी ते घाण ठेवतात दागिने, मग ते खूप दिवस राहतात. पण आपल्या नात्यामध्ये आपल्या घरामध्ये जेव्हा लग्न येतो मग तेव्हा त्यांना वाटतं का काय करणार आता लोकांना काय म्हणून सांगणार आपण तेव्हा माझे दागिने मी काय केले म्हणून. तर अशी कस्टमर माझ्याकडे खूप सारे येतात. मग ते त्यांची जी पण डिझाईन असेल ती हुबहू माझ्याकडे बनवून येतात. म्हणजे तशीच्या तशी सेम तुम्ही जी ब्रॉडनेस सांगणार, तुम्ही जसं पॅटर्न देणार तसंच. आणि आपलं असं आहे का तुम्ही ऑर्डर दिली मी रेडी केली असं नाहीये. जी वस्तू रेडी झाली ना, ते अर्ध काम कसं झालेलं आहे तो तुम्हाला दाखवायला बोलवतोय का, ब्रॉडनेस वगैरे बरोबर झाली आहे की, डिझाईन वगैरे बरोबर झालेली आहे का, त्याची तुम्हाला लेंथ वगैरे म्हणजे प्रॉपर तुमच्या मनासारखे होते. हा. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला 2 डिझाईन काय दाखवलं, माझ्याकडे डिझाईन तर अशा 50 आहेत, पण 2 डिझाईन दाखवायचं कारण आहे कारण की तुम्ही ॲज अ गोल्ड म्हणून वापरता. तुम्ही एवढे पैसे जर इन्व्हेस्ट करतायत तर मग आम्ही पण त्याचा विचार करतो. या डिझाईन आपण ओपन करत नाहीये. म्हणजे समजा तुम्ही कुठली मला डिझाईन दिली आणि सेम मला तशी बनवायची झाली, मी बनवली, उद्या सकाळ तुमचा फोटो तरी दाखवला मला की बाबा ही डिझाईन तुम्ही बनवून दिलेली, तर आम्ही नाही सांगतो तुम्हाला पाहिजे असेल तर बनवून देणार, पण आम्ही ओपन नाही करणार. का, कारण की आता तुम्ही 1 लाख 2 लाख आता तुम्ही 2 लाख रुपयाचा खर्च करतात, लाख रुपये खर्च करतात, आणि मी कॅज्युअली सर्वांना सांगणार की ही वस्तू मी बनवून दिलेली आहे, तर त्याचा काय अर्थच नाही ना. लाख रुपयाचा काय अर्थ झाला एवढा आपण खर्च करतो ते कशासाठी, कारण की माझी वस्तू ॲज अ गोल्ड म्हणून दिसावी आणि ती गोल्डच असावी. म्हणून मी आता तुम्हाला जास्त डिझाईन तर दाखवू नाही शकत तुम्हाला. म्हणजे अशा डिझाईन आहेत पण मी तुमच्यासमोर ओपन नाही करू शकत, तुम्हाला कॅमेऱ्यानंतर दाखवू शकतो. कारण की शेवटी मी असे खूप सारे डिझाईन बनवले जे आम्हाला ओपन नाही करायचे, त्या कस्टमरला ॲज अ गोल्ड म्हणून द्यायचे. कारण की आता तुम्ही विचार करू शकता गोल्डचा भावच एवढा झालेला आहे. 10 तोल्याची वस्तू म्हणजे आता बनवायला गेलो तर 9 लाख रुपये कुठेच नाही. म्हणजे कोणाच्या खिशाला परवडतो नाही परवडतो, आणि कोणी घरासाठी जरा ठीक आहे, कोणी आजारी, बाकी इतर आपले खूप सारे प्रॉब्लेम असतात ज्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी असतात, त्याच्यामध्ये आपण दागिना मोडतो पण आपल्या घरामध्ये सांगत नाही किंवा आपल्या नात्यामध्ये सांगत नाही. मग त्यांच्यासाठी आम्ही बसलेलो आहे. त्यांना आम्ही जशी डिझाईन पाहिजे तशी डिझाईन बनवून देऊ शकतो. याच्यामध्ये तुम्ही कुठली तुमची डिझाईन आणून द्या गोल्डची, कुठलीही ती हुबहू आम्ही याच्यामध्ये बनवून देणार. आणि आपण जो लास्ट टाइम ब्लॉग केलेला ना, तेव्हा पर्सनली मला पण ती कमेंट आलेली की दादा 2 वर्ष झाले आमचा दागिना गहाण आहे, ह्या दुकानात सेम टू सेम बनवून मिळेल का. सो मी रिप्लाय पण दिलेला, पण 3 दिवसानंतर ती कमेंट पण त्यांनी डिलीट केली स्वतःहून. कसं आहे पब्लिक बघते. त्याच्यासाठी मी तुम्हाला दागिन्यांना दाखवायचं कारण काय हेच आहे, कारण की आता मी जर तुम्हाला ओपन केले तर मग माझे कस्टमर नाराज होतील की अरे मी एवढे खर्च केलेले आहेत, ते मग ते तसं नको व्हायला. मग तुमची कुठलीही डिझाईन असेल किंवा माझे रेडी जर तुम्हाला बघायचं तर नक्कीच शॉपमध्ये व्हिजिट करा, तुम्हाला अशा पुष्कळ डिझाईन बघायला भेटते. आणि असंच नाही, आम्ही कॅटलॉग सुद्धा दाखवते कस्टमरला, कुठलेही म्हणजे ज्वेलरी कॅटलॉग आम्ही ओपन करून दाखवणार, तुम्ही सांगाल ती डिझाईन बनवून भेटेल, म्हणजे सोन्यासारखंच एकदम प्रॉपर सेम. याच्यामध्ये आम्ही इथपर्यंत बोलतो तर तुम्ही गोल्डच्या शॉपमध्ये घेऊन जा, तुम्हाला तोंडावरती बोलणार नाही की ही वस्तू खोटी आहे. कारण की जेव्हा समोरचा व्यक्ती हातामध्ये घेतो तो काय बघतो, याची फिनिशिंग बघतो, याच्यावरती जो वर्क केलाय त्याचा हा कुंदन वर्क झाला, डायमंड वर्क झाला, काही कोणताही वर्क, मीना वर्क झाला, हा जेव्हा प्रॉपर असेल ना आणि त्याची फिनिशिंग प्रॉपर असेल ना, तर समोरचा कितीही चांगला सोनार किती जुना का असो तो सुद्धा पकडू शकणार नाही. ही आपली म्हणजे खासियत आपल्या दुकानात. माझ्याकडे लांबून जर कस्टमर येतात तर काय येतात याच्यासाठी देतात. मग तुमची कुठलीही डिझाईन असेल ती सेम टू सेम आम्ही याच्यामध्ये बनवून देऊ शकतो. काय नाही याच्यामध्ये तुम्ही बघा, आता तुम्हाला लास्ट टाइम पण मी खूप सारे असे माझे पॅटर्न दाखवलेले तुम्ही बघितलं असेल. खूप सारे प्रोडक्ट होते 1 ग्राम 2 ग्रामचे सिल्वरचे आम्ही जास्त ओपन करतच नाही. याचा रिझन हाच का, कारण की कस्टमर एवढं मोठे कंटेंट खूप कमी दाखवले होते. मोठे कंटेंट पण माझ्याकडे त्याच्यामध्ये मोठे पण बघायला भेटेल. आणि 1 ग्रामचं तुम्ही माझ्या 1 ग्रामच्या पण डिझाईन आहेत
याच्या जसं आता कोणाचं बजेट एवढंच नाहीये, कमी बजेटवाले म्हणजे बजेट पण असेल. आता हा एलाइट स्पेशल म्हणून मंगळसूत्र आम्ही म्हणतो, याला स्पेशल मंगळसूत्र एलाइट अच्छा. म्हणून. हा, यांना आपण नाव दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक पण येतो, याच्यापेक्षा थोडे कमी याच्यामध्ये येते, मग त्याची कॉस्टिंग थोडी कमी असेल, ते पण तुम्हाला जसं तुमच्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे आपण करून देतो. मग त्याच्यामध्ये तुमची जशी ब्रॉडनेस असेल, त्याची डिझाईन, मला फक्त फोटो दाखवायचा, ब्रॉडनेस सांगायची, लेन्थ सांगायची, तुम्हाला 25 दिवसामध्ये तुमची डिझाईन रेडी. आपण 25 दिवस घेतो कुठलीही डिझाईन बनवायची झाली ना, म्हणजे तुम्हाला असं नको वाटायला का आज दिली आणि 8 दिवसामध्ये दिली, असं नाहीये. आणि 25 दिवस म्हणजे 1 महिना पकडूनच चला, कारण 5 दिवस पुढे होतात. पण 25 दिवस कुठल्याही वस्तूला आपल्याला लागतात. म्हणजे कुठली डिझाईन काय नसो, ती सेम बनवून भेटेल, फक्त 25 दिवस त्याला. म्हणजे 1 महिना प्रॉपर तुम्ही वेटिंग करा. 1 महिना घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी डिझाईन. आणि मी तेच सांगितलं का बाबा असं नाही का एकदा तुम्ही दिली, मी बनवली, नंतर तुम्हाला असं नाहीये. मी तुम्हाला प्रॉपर पहिला अगोदर दाखवतो बरोबर ती बरोबर झालेली आहे का नाही. तुम्ही म्हटलं बरोबर, कारण की कसं आहे याच्यावरती तो सोना चढतो. आता ही जी मी याची कॉस्टिंग जी ₹1,00,000 आहे, ही जी वस्तू आहे, तर याच्यावरती पण 9 ग्राम सोनं चढलेलं आहे. बरोबर. याला 1 वर्षाची आपण रेग्युलर प्रमाणे वॉरंटी देतो. मला याच्यासाठी पण विचारलं जातं की बाबा मी ₹1,00,000 खर्च करतो, तर मला त्याचा काय बेनिफिट आहे. तर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी भेटते, 50% बदलीला भेटतो. म्हणजे तुम्ही जी पण अमाऊंट पे करता 50% बदलीला भेटेल, 25% कॅश पण आहे तुम्हाला. हा, जी पण अमाऊंट आहे त्याची तुम्हाला 25% कॅश पण भेटेल आणि 5 वर्षाचा कालावधी देतो आपण. हा, मग हा एक बेनिफिट आहे. नाहीतर सोन्यामध्ये बनवायला गेलो तर आता मजुरी 10% पण पकडली तर ₹800 मजुरी आहे. 10 तोळ्याची बनवायला गेलो तर काय म्हणते किती मजुरी झाली, मग ती घट किती झाली, जेव्हा तोडायला जातो नुकसान आहे. बाकी तुमची म्हणजे असं आपण निग्लेक्ट नाही करतो, तुम्ही गोल्ड नका बनवू, गोल्ड बनवा, पण ॲज अ तुम्ही गोल्ड कॉईन वगैरे घेता ना, तो तुम्हाला पुढे भविष्यात कामं येऊ शकतो. आणि ही वस्तू कशी आहे, उद्या सकाळ कोणी चेन घेत ना, काही पण कोणी काय करणार असेल आपण काढून देऊ शकतो. करणार असेल काढून येतात, मी मेहनत नको करून मी काढून देतो, अशा प्रकारे. मग हा एक बेनिफिट आहे का बाबा ठीक आहे, तर आपल्याला रिस्क नाहीये. कारण की कसं आपले प्रोग्रामच कसे असतात, रात्रीचे असतात, हल्दी वगैरे, संध्याकाळचं लग्न वगैरे. आणि भरपूर आता आम्हाला तर खूप सारे येतात ना कस्टमर, सांगतात का माझी 10 तोळ्याची घंटन मारली, माझी 5 तोळ्याची घंटन मारली. तर आम्हालाच वाईट वाटतो का अरे 10 तोळ्याची घंटन आजच्या तारखेला ₹8,00,000 ₹9,00,000. हा, मग तो आणि नंतर बघा ती परत बनवायची हिंमत पण नव्हती. एवढे ₹8,00,000 ₹9,00,000 टाकायचे बोलले ना, तर मग आपल्याला व्यर्थ वाटतात. म्हणून आम्ही तुमच्यासाठीच आलेलो आहे, तुमच्यासाठीच आम्ही प्रोडक्ट बनवले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कुठलीही डिझाईन सेम टू सेम आपण बनवून देऊ शकतो. त्याच्यामध्ये फक्त मला झेरॉक्स फोटो आणून, आणि तुमची डिझाईन असेल पण कुठली, जर तुम्हाला विचारायचं आहे तर माझी डिझाईन किती प्राईसपर्यंत जाईल, तुमचं जर कुठला मंगळसूत्र आहे, तुम्ही कुठली डिझाईन बघितली असेल, इंस्टावरती कुठले गोल्डवाल्याची डिझाईन बघितली असेल, कुठल्या शॉपवाल्याची, ते तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका. आणि माझं तर लिंक येणारच माझ्या प्रोडक्टची, आणि तुम्हाला तुमच्या प्रोडक्टच्या बद्दल काय विचारायचं तर विचारू शकता. फक्त व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज पाठवायचा. स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे, ऍड्रेस पण दिलेला आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल, शॉपला व्हिजिट द्यायची असेल तर नक्की या. आणि जर तुम्हाला परत नवीन काहीतरी एक्स्ट्रा बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. आता आणखीन आपल्या प्रत्येक वेळेस काय ना काय तुम्हाला नवीन माझ्याकडे प्रोडक्ट बघायला भेटतील. वॉचेस पण आहेत आपल्याकडे, आणि हे पण ना प्रॉपर गोल्ड फिनिशिंग मध्ये, प्रॉपर गोल्ड फिनिशिंग मध्ये घेऊ तसे. बघू शकता फिटिंग वगैरे, डायमंड वगैरे ना, ते सर्व स्टोनचे फिटिंग केलेले आहेत. म्हणजे असं नाहीये का याच्यामध्ये ते स्टोनची डायमंड फिटिंग केलेली आहे. अरे मी आज बघ कंप्लीट घड्याळ पण विसरलोय घरी. म्हणजे काय योगायोग काय घ्यायचा आहे. मोठा आहे थोडा, ऍडजस्ट करायला साईज करून भेटेल तुम्हाला, तशी साईज पाहिजे तशी साईज करून भेटेल. भारी वाटतं ना, एक नंबर भारी. आता आज आपण सोन्यामध्ये बनवायला गेलो ना, तर कमीत कमी दादा 7-8 लाख रुपयापर्यंत लागेल. त्याच्यामध्ये बघा हे जे डायमंड असतात ना, हे डायमंड घेताना सर्व सोन्याच्या भावामध्ये असतात, आणि देताना आपल्याला काहीच येत नाही, काहीच नाही, नुकसान होतं, आणि प्लस मजुरी जाते. आता हे कितीला असेल, हा किती प्राइस याची? 7,500. 7,500 मध्ये हाऊस पूर्ण. हाऊस पूर्ण. बघा ना, 7,500 मध्ये हाऊस पूर्ण. ब्रेसलेट. हा, याच्यामध्ये कुठलीही डिझाईन ना, आता म्हणजे मी मंगळसूत्र तर तुम्हाला एक्झाम्पल दिला, मंगळसूत्रच नाही, आपण चेन असो, ब्रासलेट असो, नेकलेस असो, अशा पुष्कळ माझ्याकडे ऑर्डर पण आहे आणि येत राहतात. म्हणजे असं ना, आता मी दाखवलं तुम्हाला मंगळसूत्र दाखवलेले आहेत, पण तेच नाहीये, चेन असो, ब्रासलेट, नेकलेस, टोटल कुठलीही वस्तू बनवून भेटते.
कुठलीही तुम्ही सांगाल ना ती डिझाईन बनवून भेटेल. फक्त आपण एवढंच का आता व्हिडिओ मध्ये मी सॉरी तुमच्या व्ह्युअर्सला दाखवू नाही शकत, नाही, सॉरी बरोबर. त्याच्यासाठी. कारण की कसं आहे बघा शेवटी ना privacy. प्रायव्हसी प्रत्येक जण आपापले सेम डिझाईन टू सेम घेऊन गेले. अरे हे तर पंकजच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं तिथून तसं घेतलं. नको व्हायला म्हणून त्याच्यासाठी मी दाखवू नाही शकत, त्याच्यासाठी सॉरी होतो तुमच्या viewers ला. ओके, काय हा. प्रॉब्लेम नाही. तरी पण थोडं हा पण तरी पण थोडा थोडा हा पण हातातच हातातलं कड्या टाईप मध्ये अशा या type आणखी हा अशा टाईप. एक नंबर ना. आणि याच्यावरच एक सांगतोय, माझ्याकडे कस्टमर आलेला. आता ते चांगले शिकलेले आहेत, त्याची मुलगी डॉक्टर आहे, तर तिला असे मंगळसूत्र आवडत नाही. आणि आपल्या समाजामध्ये माहिती आहे मोठे मंगळसूत्र घंटण हे तर घालायला. मग त्यांनी आता बघा त्यांना कमीत कमी त्या मुलीला ना 300-400 ग्राम सोनं द्यायचं होतं. तर ती बोलते मी घालणार तर नाही, मी लग्नापुरतं घालेन, नंतर मी तसे ठेव, माझा वापर होणार नाहीये. मग त्यांनी विचार केला काय करावं, तर त्यांनी आपल्याच असं काहीतरी कुठेतरी ॲड बघितलेले. तर ते येऊन आम्हाला शॉपमध्ये भेटले का दादा मला असं असं करायचं होतं, तर तुम्ही काय करू शकता का? मग तुला का नाही करू शकत, तुम्ही जे 400 ग्रामचे आता बघा 400 ग्राम म्हणजे 32-35 लाखापर्यंत सोनं आहे. ते आम्ही त्यांना किती मध्ये का 5 लाखामध्ये 5 लाखामध्ये बनवून दिलं. त्यांना काय सांगितलं तुमची कुठली डिझाईन आहे त्या सेम टू सेम बनवून. आणि अशी डिझाईन झाली ना का त्या मॅडम ज्या होत्या त्यांना पण खूप आवडली. ते बोलतात का थँक्यू, कारण की काय मी ही शेवटपर्यंत म्हणजे मला पुढे घालायची नाही, मला फक्त लग्नापुरतं घालायची, त्यानंतर घालायची नव्हती. मग त्यांनी फक्त ते 5 लाख रुपये खर्च करून 35 लाखाची म्हणजे 30 लाख. आणि असं नाहीये, त्यांनी काय केलं आता त्या मुलीला द्यायचं होतं तेवढंच होतं, तर 30 लाखाची FD केली तिच्या नावावर. तिथं तिला पुढे बेनिफिट होईल. आणि काही 5 लाख रुपये वेट नाहीये, 2.5 लाखात कधी माझ्याकडे काही बनवू शकते 5 वर्षामध्ये. आणि तिचं म्हणणं होतं की माझी गरजच नाही पडणार, कारण की मला हेच दागिने एवढे आवडले तर मी हेच ठेवणार. असे म्हणजे पुष्कळ कस्टमर त्यांचे प्रत्येकाचे काय काय प्रॉब्लेम असतात ना, येतात आमच्याकडे भरपूर, त्यांना इथं काय ना काय सांगत असतात. येस, आज आपण विजिट दिली राजघराण्यामध्ये. सो डिझाईन तुम्हाला दाखवता नाही आल्या, कारण प्रत्येक कस्टमरची ती प्रायव्हसी असते. त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला डिझाईन दाखवताना आलं. जसं आम्ही कॅमेरा बंद केला, आम्ही पर्सनली डिझाईन बघितलं. एवढ्या भारी डिझाईन आहेत ना, भरपूर भारी डिझाईन आहे. नक्की विजिट द्या, तुम्हाला खरंच डिझाईन आवडतील. तुम्ही घ्या, नका घेऊ, फक्त एकदा डिझाईन्स बघायला या, कारण आल्यावर 100% तुम्ही काही ना काही बुक करून जाणारच. आणि प्रत्येक कस्टमरची प्रायव्हसी असते. जर तुम्ही एखादी वस्तू सिलेक्ट केली तर ती वस्तू डायरेक्ट खाली ठेवतात, म्हणजे ती नेक्स्ट कस्टमरला दाखवत नाही. यस, सो तुम्हाला स्क्रीनवर ॲड्रेस दिलेलाच आहे, नंबर पण दिलेला आहे, त्यावर फक्त एकदा हाय करा. पूर्ण त्यांचा कॅटलॉग तुमच्या समोर येऊन जाईल व्हॉट्सअपवर. तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती घेऊन या, सेम टू सेम त्यांच्या दुकानात ती मिळून जाईल, कारण त्यांच्याच कॅटलॉगमधली ती डिझाईन असणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमची कुठली स्वतःची डिझाईन असेल ती पण घेऊन या, हुबेहूब सेम टू सेम तशीच्या तशी तुम्हाला बनवून मिळेल. सो चला, नक्की व्हिजिट करा, नक्की शॉपला व्हिजिट द्या. पनवेलमध्ये पण ब्रांच आहे आणि डोंबिवलीमध्ये पण ब्रांच आहे त्यांची. सो चला, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.